दुधाच्या भांड्यातले दोन बेडूक. एकेकाळी एका हिरव्यागार गावात दोन मित्र राहत होते, भोल्या आणि गप्प्या. हे दोघेही बेडूक होते, पण स्वभावाने अगदी भिन्न. भोल्या खूप जिद्दी आणि धैर्यवान होता, तर गप्प्या थोडासा आळशी आणि लवकरच हार मानणारा होता. एका पावसाळी संध्याकाळी ते दोघे अन्नाच्या शोधात गावाबाहेर पडले. अंधार पडला, थोडा गार वारा सुटला आणि भोल्या म्हणाला, गप्प्या, आज काहीतरी वेगळं खायला मिळालं तर किती मजा येईल ना. खूप फिरलं तरी काही मिळालं नाही. एक काम करूया, आपण परत घरी जाऊया. गप्प्या तोंड वाकडं करून म्हणाला. अरे थोडं अजून शोधूया ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे. भोल्या म्हणाला. असं म्हणत ते एका शेताजवळ पोहोचले. शेताजवळ एक मोठं घर होतं आणि त्या घराच्या मागच्या अंगणात एक मोठं लोखंडी भांडं ठेवलेलं होतं. भांड्याच्या आत काहीतरी वास येत होता. गप्प्याच्या नाकाला तो गोडसर वास लागला आणि तो चपळाईने भांड्याकडे गेला. अरे भोल्या, यात तर काहीतरी गोडसर दिसतंय. गप्प्या आनंदाने म्हणाला. हो रे, असं दिसतं तर खरंय, पण आधी आपण पाहूया की हे सुरक्षित आहे का. भोल्या सावधगिरीने म्हणाला. मात्र गप्प्या आधीच भांड्याच्या कडेला चढला होता आणि त्याचा तोल गेला आणि तो थेट भांड्यात पडला. अरे गप्प्या थांब, अरे गप्प्या थांब ना, मी पण येतोय. असं म्हणत भोल्यानेही भांड्यात उडी मारली आणि आत शिरल्यावर त्यांना कळलं की भांड्यात दूध आहे. पहिल्या काही क्षणात त्यांना काही वाटलं नाही, पण हळूहळू लक्षात आलं की दूध दाट आणि पातळ आहे आणि त्यात धरायसारखं काही नाही. गप्प्या घाबरून म्हणाला, भोल्या, आपण इथून बाहेर कसं पडू शकणार रे. आपण तर बुडून जाणार आणि मरणार. भोल्या धीराने म्हणाला. नाही गप्प्या, हे बघ, आपण प्रयत्न केला पाहिजे. तू ना तुझे हातपाय हलवत राहा. गप्प्या काही वेळ चालत राहिला, पण त्याचा आत्मविश्वास ढासळला. अरे हे शक्य नाहीये रे आता. आपण मगापासून प्रयत्न करतोय तरी काही उपयोग होत नाहीये. मी थांबतो भोल्या. असं म्हणत गप्प्याने स्वतःला सोडून दिलं आणि तो बुडून गेला. भोल्याला गप्प्याचं दुःख झालं, पण त्याने हार मानली नाही. गप्प्या, सॉरी, मी तुला वाचू शकलो नाही, पण मी प्रयत्न करत राहणार. कितीही वेळ लागला तरी चालेल. तो स्वतःशीच पुटपुटला. तो आपल्या पायाने जोरजोरात दूध हलवत राहिला. काही तासांनी त्याला थकवा आला, पण त्याने त्याचे श्रम चालूच ठेवले आणि अचानक त्याला जाणवलं की दूध आता काहीसं घट्ट होतंय. त्याने अजून वेगाने हातपाय हलवले आणि हळूहळू दुधाचं लोणी तयार झालं. अरे वा, माझ्या प्रयत्नांमुळे हे दाट होतंय. थोड्या वेळाने त्या लोण्याचा एक मोठा गोळा तयार झाला आणि भोल्या त्यावर चढला. आता त्याला भांड्याच्या कडेला उडी मारायला आधार मिळाला. शेवटी त्याने जोरात उडी मारली आणि तो भांड्याच्या बाहेर आला. त्याने खोल श्वास घेतला, वर आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, जर मी प्रयत्न सोडले असते तर मीही गप्प्यासारखा बुडून गेलो असतो. पण जिथे जिद्द असते तिथे मार्ग सापडतोच. आणि त्या दिवशी भोल्याने जीवनातला मोठा धडा शिकला. आपण जर हार मानली नाही तर अशक्यही शक्य होतं. धन्यवाद मित्रांनो, या गोष्टींच्या प्रवासात सामील झाल्याबद्दल. जर तुम्हाला आमच्या कथा आवडल्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह स्टोरी मित्र कमलाकर या चॅनेलवर. तोपर्यंत आनंदी रहा आणि कथा ऐकत रहा.